महाराष्ट्र सध्या उत्तर प्रदेश बनणार आहे की काय असंच दिसून येत आहे। कारण की उल्हासनगर शहरामध्ये झालेला जो गोळीबार होता, या गोळीबारामध्ये 2 हत्या झाली आणि हे प्रकरण थांबत नाही तोपर्यंत कल्याणमध्ये देखील आता गोळीबार झालेला आहे, ज्यामध्ये 2 गुटामध्ये तुंबळ मारामारी झाल्यानंतर फायरिंग करण्यात आली होती, ज्यामध्ये एका युवकाच्या कमरेच्या खाली गोळी लागल्याने तो जखमी झालेला आहे। त्या जखमीला उल्हासनगर शहरातील 4 नंबर येथील शिवनेरी हॉस्पिटलमध्ये त्याला उपचार करण्यात नेले असता गोळी आतमध्ये रुतली असल्यामुळे त्याला डोंबिवली येथील एम्स हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलेले आहे। महत्त्वाची बाब यामध्ये ही आहे की सातत्याने या ठाणे जिल्ह्यामध्ये असे गोळीबार का केले जात आहेत। सदर बाबतीत बोलताना कल्याणचे DCP अतुल झेंडे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल सांगितले आणि लवकरच जे आरोपी होते त्यामधील काही आरोपींना पकडण्यात आले, त्यांची धिंड देखील काढण्यात आली आहे। परंतु सध्या तरी असं दिसत आहे की या ठाणे जिल्ह्यामध्ये गुंडांना कायद्याची भीती राहिलेली नाही। अर्धा एक तासापूर्वी एक फायरिंगची घटना घडलेली आहे। त्याच्यामध्ये एक बुंदी नावाचा एक आरोपी आहे आणि दुसरा एक प्रेम गुंडा, या दोघांच्यामध्ये काही अर्धा एक तासापूर्वी त्या ठिकाणी फायरिंगची घटना वाढवलेली आहे। त्याच्यामध्ये एक बुंदी नावाचा एक आरोपी आहे आणि दुसरा एक प्रेम गुंडा आहे, तो जखमी झालेला आहे। दोघांच्यामध्ये काही पायाला गोळी लागली आहे, त्याला त्या ठिकाणी लाठीमध्ये वादवादी झाली। आता आपल्या ताब्यामध्ये प्रेम गुंडा आणि त्याबरोबरमधून एक जण आहे वर्मा म्हणून आहे, तो जखमी झालेला आहे, त्याच्या पायाला गोळी लागली आहे, त्याला शिवनेरी हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। काही फायरिंग आपल्या ताब्यामध्ये प्रेम गुंडा आणि त्याबरोबर 3 जण असे 4 जणांना सुरू आहे आणि ताब्यात दिलेला आहे। या स्पॉटवरती आपल्याला 2-3 आरोपींची यापूर्वीची रेकॉर्ड आहे। फायरिंग प्रमाणे 2 राऊंड फायर जायची माहिती आहे। आपला तपास सुरू आहे जखमीकडे आणि इतर लोकांकडे या आरोपी सुरू आहे। 2-3 आरोपींची यापूर्वीची रेकॉर्ड आहे। आमचा पोलीस तपास सुरू आहे। त्याच्यामध्ये एक जण जखमी आहे, वर्मा नावाचा एक मुलगा जो आहे जखमीकडे आणि इतर लोकांच्या पायाला गोळी लागल्याची सुरू आहे। त्याला शिवनेरी हॉस्पिटलला क्लिअर त्याच्यामध्ये एक जण जखमी आहे, वर्मा नावाचा एक आपसामध्ये वाद असं पायाला गोळी लागल्याची माहिती आहे। तरी इतर माहिती जी आहे उल्हासनगरला जे जखमी आहे आणि इतर काही आपसामध्ये वाद